देव बोल 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 देव बोल बोल देव बोल 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 देव बोल बोल देव बोल 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 देव बोल बोल माई भूमी साधून गेली भगवंत बोलाया लागला सर्व सबरा भरून गेला देव बोल 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 देव बोल बोल देव बोल 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 देव बोल बोल देव बोल 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 देव बोल बोल देव बोल 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 धर्माजी रे जिरे भाऊ मग आता पुढे काय घडला मग 40 वर्ष होऊन गेला आणि मग पुढे नंतर 50 वर्ष झालं झालं 50 वर्ष झालं 50 वर्ष झालं झालं 50 वर्ष झालं 50 वर्ष झालं झालं 50 वर्ष झालं 50 वर्ष झालं झालं धर्माजी गजी गजी मग 50 वर्ष झाला मग येळ कोणाला पडली मग आपली बहीणला येळ पडली दात पडून गेला हालवत नाही चालवत नाही मांड्या पडून गेला तो कोणाकडे गेला भगवानकडे गेला गेला भगवानकडे गेला भगवानकडे गेला गेला भगवानकडे गेला भगवानकडे गेला गेला भगवानकडे गेला भगवानकडे गेला गेला धर्माजी रे जिगजी बैल आपला भगवानकडे गेला हे भगवंत गंज होईना माझ्या मांड्या चालत्या नाही माझा दात पडून गेला माझा हाल बरा नाही मग भगवान बोलायला लागला तुझं काय म्हणणं आहे हे देवा माझा 1 वर्ष कमी करा आणि मला काहीतरी सोय लावा मग त्या बैलाचं 1 वर्ष कोणाला दिला मानवला दिला बैलचा वर्ष मानवला दिला मग मानव 50 वर्ष ना झालं झालं 50 वर्ष झालं 50 वर्ष ना झालं झालं 50 वर्ष ना झालं 50 वर्ष ना झालं झालं 50 वर्ष ना झालं धर्माजी रे जिरे जिरे जिग जिग 40 वर्ष मजबूत होतात 50 वर्ष मानवला झाला मग काय लागला उसना वर्ष लागला लागला उसना वर्ष लागला सुख दुःख तयार झालं झालं सुख दुःख तयार झालं सुख दुःख तयार झालं झालं सुख दुःख तयार झालं मग मानव 50 वर्ष ना झाला वेळ कोणाला पडली वानरला पडली त्याला कडावर जावत नाही झाड चढत नाही तो बी भगवानकडे गेला हे देवा काय म्हणे वानर सैना म्हणजे माझा 1 वर्ष कमी करा माझा दात पडून गेला हातपाय चालता नाही मला म्हणजे काही तुम्ही करा मग वानरचा 1 वर्ष कमी केला तो मानवला दिला मग आपला मानव 60 वर्ष ना झाला झाला 60 वर्ष ना झालं उसना वर्ष झालं झालं उसना वर्ष झालं वर्ष झालं वर्ष झालं जिरे जिरे 60 वर्षाचा मानव झाला उसना वर्ष लागून गेला मग या उसना वर्ष 50 वर्ष पाहिजे उसना वर्ष लागून गेला हे भाऊ देव बोल 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 जिरे जिरे जी बोल 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 जिरे जिरे जी वानरचा 1 वर्ष मानवला
वर्ष ना झाला मग आपला म्हातारा बागच करी अंगल मग बस अंग तंग येर काही करवा आता कृष्ण वर्ष लागून गेला आता करू काय करू काय नातूला वार नातू येत नाही पोऱ्याला वार पोऱ्या जवळ येतो कोणी जवळ येत नाही वानरचा वर्ष लागून गेला करू काय करू काय जिरे जिरे मग आता येळ कोणाला पडली अरे रे देवा आता घरबाईला येळ पडली काय सांगायला पाहिजे ती बी भगवानकडे गेली मग चालता नाही उडात नाही काय नाही भगवंत काही करा माझा 1 वर्ष कमी करा मग घरबाईचा 1 वर्ष मानवला दिला मानव 70 वर्ष ना झाला हे वर्ष ना झालं माणूस झाला मग पक्षालता नाही वटावरी अंगल मग अंगई गडबडी तंग तंगई गडबडी अंग नातू पण जाऊ बेटी जवळ येत नाही येत नाही जिरे जिरे येत नाही मनी गडबडी अंग जवळ वार जवळ कोणी येत नाही मग परत नाही कोणी हे भगवंत जाग होईत लेणार मला अशी मग बोलवा माई बोलवा माई व मानिद अशी मग बोलवा माई बोलवा माई व मानिद भगवंत सांगतो अजून तुला जाग नाही तुझी तारीख भरलेली नाही थांब जरा का देव बोल रे बाबू बोल रे बाबू रे मला जागच नाही तट म्हणून हालू होऊन राहिला आणि तारीख सवय जाता येणार नाही मग येळ कोणाला पडली हे भाऊ मग कुत्र्याला येळ पडली मग लहान वधू वावर मुसली जाता भाकर येळीवर टाकता दात पडून गेला तर हाल होत नाही चाल होत नाही कोण येळीवर भाकर देत नाही मग तो बी भगवानकडे गेला हे म्हणा देवा 1 वर्ष माझा कमी करा मग कुत्र्याचे 1 वर्ष मानवला दिला रे बाबू दिला रे बाबू मानवला दिला रे बाबू दिला रे बाबू रे मनात दिला रे बाबू दिला रे बाबू रे मनात 80 वर्ष झाला आणि कुत्र्या जरी
जमाना झाला अशा वर्षी चालला जो पुण्यवान जो धन्यवान गोर गरीब आंधळा पांगळाला पाणी देणार त्याला आयुष्य केवढं द्यायला आहे 100 वर्षांना नाही तर 110 वर्ष नाही तर 20 वर्षांना आयुष्य दिला रे बाबू दिला रे बाबू रमना तू आयुष्य दिला रे बाबू दिला रे बाबू रमना तू आयुष्य दिला रे बाबू दिला रे बाबू रमना तू तुम्हा आम्हाला भगवंताने जन्म दिला हे कृतीतले वरी म्हणून परंपरा अशा गोष्टी घडल्या 18 वर्ष आपला दुखणार नाही आपली मजबूत वय आहे 40 वर्षे नेहमी होतो आणि 50 वर्ष वर्ष रे बाबू वर्ष रे बाबू रे मना तू वर्ष रे बाबू वर्ष रे बाबू रे मना तू पुढे काय गोष्ट घडली भगवंत सांगायला लागला मायभूमी पवित्र झाली सर्व साजवाजू होणं गेला पण माती उरेला आहे ती वाईभर पायी वळाला महिल वाईभर जाईल त्या मातीचा बी काही केले पाहिजे मग ती माती कालवली आणि एक पिंड घडली आणि त्यावर कोराशाला झाकला अमृत कुपी साठवून दिले भगवान एक कोपऱ्याला बसना बोल घातला त्याला अमृत कुपी साठली आणि त्या बाळाला हाच वळला सोस वळला बोल मन देव आणि तळातावर ठेवला सूर्याला सांगू घेऊ नको चंद्राला सांगू मावळू नको या बाळावरी मन देव या बाळा आता मी पैदा केला पण आता याचा सांभाळ करावा लागेल नाही देवशीकडे लक्ष देणार नाही मानव लोकडे लक्ष देणार काय रे मन देव मातीचा बाळ सूर्याला
बघू नको चंद्राला सांगू मावळू नको काय गोजर वाहिनी काय आवडता बाळ त्याला वटाच्या पायरीवर मांडीवर धरून बसला आणि ते बाळ मांडीवर उतरून पडला आणि त्या अंगलामध्ये धुळमाटी मी खेळायला लागला तशाच भगवंत आला बाळा हे मातीमध्ये पाय पडून जाते तू खराब जाते हे तू करू नका त्या बाळा नादान त्याला समजत नाही चंद्र मी चांदन चंद्र गेला बुडूनी तू चंद्र मी चांदन चंद्र गेला बुडूनी तू चंद्र मी चांदन चंद्र गेला हातपाय फुटून जाशील तुझी आई नाही तुझा बाप नाही बाळा त्याला समजत नाही चंद्र मी चांदनी चंद्र गेला बुडूनी चंद्र मी चांदनी चंद्र गेला बुडूनी चंद्र मी चांदनी चंद्र गेला सतीत पदामध्ये आणि मानव लोकांमध्ये बाळ उत्सव जन्माला आला हे भाऊ काय करायला पाहिजे हे बाळ जर धुळमाटी मध्ये खेळेल पाय खराब होऊन जाते हे भाऊ चंद्र मी चांदन चंद्र गेला बुडूनी चंद्र मी चांदन चंद्र गेला बुडूनी चंद्र मी चांदन चंद्र गेला बुडूनी भगवंत त्याला धरून धरून वटार घेऊन जातो तरी त्या बाळ उतरून मातीमध्ये खेळतो कटाळून उठला भगवंत काय करायला पाहिजे हे बाळ येडापणा करून राहिला चारो दश नाव पडला एक बाळ 8 एक जोग 8 आणि एक श्री 8 राहील दुसरं काही नाही हे भाऊ एक बाळ 8 राहील एक जोग 8 राहील एक स्त्री 8 राहील अशा 8 पडून गेला आणि या बाळाला किती मोठा करवा तोपर्यंत देवराजा मध्ये जाता येणार नाही मानव लोकांमध्ये जाता येणार नाही बाऊल माना बोले रे बाऊ बाऊल माना बोले रे बाऊल माना बोले रे भगवान देव सांगायला लागला हे बाळाचं नाव ठेवल्याशिवाय बरोबर नाही नेत्र येडापणा करील मग त्या भगवंताने ब्राह्मण भरून लिहिला अंगणामध्ये भोरेपर्यंत टाकून दिला आजूबाजू 6 शिमण्या लावल्या आणि ब्राह्मण पंचांगणाला बसला तरी बाळाच्या नावरास गावचा नावरा चिरायला लागला देव बोल बोल बोलणार देव बोल बोल बोलणार Gaji
बोलायला लागला होती यर 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 ना रे बाऊ होती यर 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 ना वजीर वजी गजी गजी भगवंत आणि बाळ बसले होता मग एक नाव निघला हे भगवंता या बाळाचा गावाचा नाव निघला गोपाळ मिळणार बाबू निघला गोपाळ पुरला वजीर वजी गजी गजी निघले गोपाळ पुरला भगवंत बाळाचं नाव गोपाळपूर निघला मग आता बाळाचा दुसरा पान उलटवला मग बाळाचं नाव निघला गोपाळ बाळणार बाबू निघला गोपाळ बाळना वजी गजी 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 आणि भगवंताला नाव पटला काही हरकत नाही त्या पोथीपंच साधू संतला येते म्हणे साधू संत घरी दिवाळी दसरा रे बाबू दिवाळी दसरा वजी गजी 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 ब्राह्मणचे काय देणं लेणं होता देऊन टाकला ब्राह्मण लोक निघून गेला मग भगवंतानी गोपाळ बाळाला मागायला लावला गेला गोपाळ पुरणार बाबू गेला गोपाळ पुरणा वजीर वजी गजी गजी भगवंताला शेवटला गोपाळ बाळाचा कोणी नाही म्हणून काय करायला पाहिजे मग त्या गोपाळपुरामध्ये भगवंताने त्या गोपाळपुरा बाळाला सातालनी मधला बांधून दिली ना रे बाबू मधला बांधून दिली ना वजी गजी 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 मधले बांधून दिली ना बाळ गोपाळ तू या साथीदारनी मजला मरा खाबे मजा कर मी आता भगवान देव बोलायला लागला 33 कोटी देवशी भेटीला जातो आणि काही टाइमाला तुझ्या सैवर करता मला येवा लागेल देव आणला लागतील कारण एक हाताचा 2 हात तुला करणं पडेल भगवानाच्या बोलणार बाबू देव तो अशा बोलना वजीर वजी गजी गजी काय देणार त्याचं काय देणार त्या बाळाला सातालनी मधला बांधून दिले आणि सांगून चवरून निघून गेला काही टाइमला तू 11-12 वर्षाचा होशील त्या टायमाला 33 कोटी देव घेऊन येईल तुझा एका हाताचा 2 हाता करील तुझ्या घराला दाराला मी दिवा लाईल ये भाऊ
भाऊ बोल बोल बोलणार भाऊ भाऊ बोल बोल बोलणार वजीर वजी गजी गजी आणि देवराज्यामध्ये देव लोक आहेत सरी भगवंताची फुलजाय भगवंताचा देना म्हणून 33 कोटी देविंदर सभा साखर सभा निर्माण साते पताळ मध्ये साधू संत मध्ये काशीखंड रामायण भागवत मध्ये आणि पुराणामध्ये सर्व कमी पडून जाते पण आपला आई बाप जन्म देणार कमी नाही र माना बाऊर तुझी कमी नाही र माना देवर तुझी कमी नाही र माना बाऊर तुझी कमी नाही र माना देवर तुझी कमी नाही र माना बाऊर तुझी कमी नाही साखर सभा विदर सभा निरूपणा तिने सत्य पताळ मध्ये काशीखंड रामायण भागवत देवलिका साधू संत मध्ये सर्व कमी पडून जाईल जाडपतीचा पाला कमी पडून जाईल पण आपला आईबाप कट असोत नट असोत आंधळा असोत पांगळा असोत कमी नाही रे मना बाऊर तुझी कमी नाही रे मना देवर तुझी कष्ट खूप मोठा आहे 9 दिवस 9 महिना कारा खाऊन वळणा खाऊन नेत्राचा दिवा करू आवडी वजा उचलतो ज्या रोज मायभूमीला बी जन्माला येतो त्या दिवस तिला आनंद वाटतो काय सांगू रे मामा बाऊर तुझी काय सांगू रे माना बाऊर तुझी काय सांगू रे माना बाऊर तुझी म्हणूनच आणि बापचा काय कष्ट आहे त्या काळीचा अर्धा काळीचा भाग तो पण राहतो मग आपली आईचा सांगायला जाशील एवढी पुरती भर तिची माया आहे झाड झोपाला पाला कमी पडील पण आपल्या आईची माया कमी नाही रे मना बाऊर तुझी कमी नाही रे मना बाऊर तुझी सारखी गप आहे आपली आईचा मोठा सण आहे मोठी जिंदगी आहे मग साधू संत मध्ये शरीर पंढरीने आत्मा विठ्ठल गरज देव आहे काशीखंड रामायण भागवत मध्ये पंढरपूर मध्ये जावाना काम नाही पहिला तीर्थ आपला कोणाचा आहे ज्या रोज आई आपल्याला जन्म देतो तो पहिला तीर्थ आहे तोच तीर्थ मोठा रे मला रे माझा कान रे देवा तोच मोठा रे मला रे माझा कान रे देवा मोठा रे मला रे माझा कान रे देवा
पहिला तीर्थ आपली आई साये तो मोठा आहे. कशाला पंढरी जातो, कशाला काशीला जातो, तिथं देव बोलत नाही. तिथे काय नाही. आई बाप घर त्या पोऱ्या त्या माळकरी त्या आम्ही बाप पंढरपूरला जायचं. आई बाप घर येडा चालला पंढरीला. काही काम नाही मलारी माझ्या कानरा देवा, काही काम नाही मलारी माझ्या कानरा देवा. दगडाचा देव बोलिले कैसा, टोल काळा वाचे पुढे त्याच्या, पाण्यातला माझा झोप गेले कैसा, त्याची वंशात त्याला कळ. गाव बोले रे मला रे माझ्या कानरा देवा, गाव बोले रे मला रे माझ्या कानरा देवा, मला रे माझ्या कानरा देवा. आईचा मंडळ तीर्थ आपला पहिला आहे. पाशीनी रोज सुवारीन काय सांगतो की 5 के पोरीला बाहेर काढायचं आहे. म्हणून त्या दिवस आपली आई आपल्याला मांडीवर घेतो. आपल्याला समजत नाही, मग आपली मातावरती हात ठेवतो. आपल्याला आईचा पहिला आशीर्वाद आहे. दुसरा आशीर्वाद सुवारींचा आहे. माई बोलवा मुलवा माझे माई वा माई, माई बोलवा मुलवा माझे कानावा माई, सट्टी बर्माची टाक आहे. ती कोणाला चुकणार नाही. हे तिसरा सट्टी बर्माचा टाक आहे. मग आईच्या काही म्हटला की बाळ तुझा माझा एकच म्हणणं आहे, तू गावामध्ये वागून जाज, लोक दुनियामध्ये वागून जाज. आई बापची कीर्ती गावाची कीर्ती याचवर ठेव जर मला रे माझा कानर देवा, याचवर ठेव जर मला रे माझा कानर देव नाही. आपला आई आणि बाप मोठला देव आहे. त्यासनी पाय पडा, त्यासनी सेवा करा, कमी करणार नाही. मग आपल्या आईने एकच शब्द या 4 शब्द दिलात. हे बाळा, तुला आम्ही लहाना मोठा करूस, तुला लग्न योग करून देऊस, तुला माडी मैल सर्व बांधून देऊस. पण जर सटी बर्माने तुला बोलवला ते सुटणार नाही. तुझ्या संग घर येणार नाही, बायको येणार नाही, जमीन येणार नाही. एकला जन्माला आला, एकला जाशी रे मला रे माझ्या कानरा देवा, एकला जाशी रे मला रे माझ्या कानरा देवा, एकला अशा आईने स्पष्ट सांगून दिला. फक्त वागून जा, आई बापची कीर्ती देशवर ठेव. आई बाप पूजा, कुठे जाऊ नको बाळा. एकच आहे मंडळी माय बाप. जमीन घेऊन मिळेल, पैसा सर्व भेटतील, गाड्या गोड्या घेऊन भेटतील, बंगला बांधून भेटेल, सोना घेऊन भेटेल. पण आपला आई बाप गेला भेटणार नाही, भेटणार नाही, भेटणार नाही. आई बाप पुण्यवान आहेत, आई बाप धन्यवान आहेत. कशाही करा, शेवटी त्याच्या बाळा पूर्ती दाखवली, लहानाचा मोठा केला. उपकार फेडणार नाही, उपकार फेडणार नाही, उपकार फेडणार नाही. मग आईने एक शब्द मंडळी वापरला पोऱ्याला, बाळा शेवट माझा एक शब्द ऐकशील, पूर्वे देश होईल. माझा शब्द तू आठवला नाही, तुला पस्तावा येईल. आई काय तुझा शब्द आहे, मोकळी मनाने सांगा. तुझा
तुझा बाप पण बसेल आहे आणि मी पण बसेल आहे आणि पोरी ऐकून राहिला. मग आईने सांगला, ए बाळा, अरे माई बापली दिला जन्म त्याला उलटाई बोलू नये, 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 वडील भाऊ तो बाप परमानी त्यांनी मुखात मारू नये, 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 वडील भाऊ तो बाप परमानी त्यांनी मुखात मारू नये, त्यांनी मुखात मारू नये, त्यांनी मुखात मारू नये, माता पिता बसेल होतात आणि आई पोरेला शिकवून देऊन राहिली. वडील भोजाई माये परमानी त्यांनी मुखात मारू नये, तिने 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 मुखात मारू नये, वडील भोजाई माये परमानी तिने मुखात मारू नये, तिने मुखात मारू नये, तिने मुखात मारू नये, तिने मुखात मारू नये, तिने मुखात मारू नये. बाळा म्हणजे मी काय सांगून राहिलो तू ऐकला. आई म्हणे मी ऐकून राहिलो म्हणून माझा शिक्षक तुला पहिला आहे हे ध्यान म्हणे तुम्ही ठेवा. हा आई म्हणे काही हरकत नाही म्हणून दुसरा शब्द आईने सांगला, दोन दोन पिंजऱ्या करू नये रे, घरात झगडा लावू नये, दाखली माग लागू नये, परवडीला अंतर देऊ नये, दाखलीने माग लागू नये, परवडीला अंतर देऊ नये, दाखलीने माग लागू नये, परवडीला अंतर देऊ नये, दोन दोन बाया करू नये रे, घरात झगडा लावू नये, दाखलीने माग लागू नये, परवडीला अंतर देऊ नये, दाखलीने माग लागू नये, परवडीला अंतर देऊ नये. पोऱ्याची डायरी कालमान घालून घेतली. आपली आई आपल्याला काय शिकवण देऊन राहिली. पोऱ्या बोलायला तयार नाही म्हणून दुसरा शब्द काय मारला, वडील बायको माये परमानी तिने मुखात मारू नये, तिने मुखात मारू नये, तिला अंतर देऊ नये, तिने मुखात मारू नये, तिला अंतर देऊ नये, तिने मुखात मारू नये, तिला अंतर देऊ नये, वडील बायको ती माये परमानी तिने मुखात मारू नये, तिने मुखात मारू नये, तिला अंतर देऊ नये, तिने मुखात मारू नये, तिला अंतर देऊ नये. बाळा आता चौथी गोष्ट काय आहे, काय म्हणे आई, अरे कोठ्या महिला मुदल बैल याला सावकारीला लावू नये, याला सावकारीला लावू नये, पण घरातला पण का करू नये, याला सावकारीला लावू नये, पण घरातला पण का करू नये, याला सावकारीला लावू नये, घरातला पण का करू नये. आई तुझा मी मान्य करेल, या गोष्टी चल मी जाणार नाही, तुमच्या गावाचं नाव मी देशवर म्हणजे ठेईल, गावाचं नाव पण देशवर ठेईल. अशा बाळाला समजून चुकला ही आपली आईचं शिकवण आहे. म्हणूनच पुढे काय गोष्ट घडली, सासरा तो बाप, सासू ती माय, नवरा तो भाऊ, मंडळी जगात नाथा नाही रे, नाही रे, नाही रे, मन दे, नाही रे, मन दे, मन दे. मंडळी सत्ययोग गेला, कलियोग गेला, कलंकी गेली, 10-15 वर्ष पहिले आता मनाचा योग लागून गेला. मंडळी मनाचा योग 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 भाव म्हणत योग योग भाव म्हणत
काय होता तर पावनची म्हणा आला राम राम म्हणा भाऊ हा राम राम पाणी दिला दोन पोरा का दोन ढोरा विसर होतात समाधानी होती पण आता म्हणणं येऊ लागून गेला जर आता भाऊनी गरमा पाहुणाव नाव भाऊ म्हणा राम राम तो एकदम कष्टी भाऊ तुझ्या रंगरंगोटी ना घर तुझ्या घरी गाडी घोड्या तू मला ना बागायत ना त्याने भाऊ तू कस नाराज नाराज भाऊ म्हणत नाराज भाऊ म्हणत भाऊ बस म्हण बस तुला सांगितले काढू गंजमाना भरपूर काही नाही पोऱ्या मला पास आणि आऊ दाखलं बास केश न्यायच कर म्हणा वो वाचा कास आता करू काय रे भाऊ म्हणत काय रे भाऊ म्हणत मंडळी या पहिली जमाना म्हणाई त्या टायमाला घरटीचा दळण होता आणि माय मावल्या रात पाठकर होत्या पण आता या मनाचा योग लागून गेला तेव्हा त्या गोष्टी घडल्या काय घडल्या पोऱ्या म्हण पास आऊ दाखलं बास केशने आईस कर वाचा कास भाऊ तो सांग म्हण काय एवढा काम आहे सांगला नाही भाऊ नाराज बारी रे बारी रे भाऊ म्हणत बारी रे भाऊ म्हणत साडेबारा वाजला हे दिलक्या भाऊ झोप काळाची बहीण नाव संडाळी येऊन बोकांडी बस बळेच बुकल्या घाल काळाची बहीण बहीण मायव म्हणत बहीण मायव म्हणत घरी त्याची पोहची रंगबाजी देवराजामध्ये होणार आहे एकच करी भाऊ गोष्ट काढून दिली आता सुरुवात करार भाऊ म्हणत भगवंतानी गोपाळपूर देऊन टाकला गोपाळ बाळ गोपाळपुरामध्ये राहायला लागला ए भाऊ भाऊ बोल 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 भाऊ भाऊ बोल 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 मन भाऊ बोल मन देव चालली कोंबड्या पुन्हा जाब देती चौरा मुजाळा आपण तिरमी गडाला तिरमा रेशमी गडाला रेशमा परगट वैल माना भाऊ धन ये गयनी रे मधी मना भाऊ मधी मना भाऊ मधी मना देव सावरपाडा माझ्या गाव मुल्हेर खोरा मग खूप आपली लांब लांबचा आहेत सुकाई जाईल बुलाई जाईल एवढा समाळे जमाना भाऊ देव राजा या मंदिर मधी मना भाऊ आता आपण आता थोड्याच वेळ थोडी विश्रांती करू आपला कातळगावचा कतकरी आला एवढा वो वाकडा हो कशाही हो आता गोपाळपुरामध्ये गोपाळ बाळ आहे आता कुशल चाल देणार त्याचं लग्न बिग्न करा मना भाऊ माझ्या रामूचा गुण रे गुण मना देव
जगून रे